बातमी महत्त्वाची आहे। मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीची आज औपचारिकता होणार आहे। मुंबई पालिका परिसरात त्या अनुषंगाने बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात अशा आशयाचे बॅनर्स लागलेले आहेत। तर मुंबईवरती भगवा फडकला असा देखील बॅनरवरती आशय आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। तर निवृत्ती ठिकठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। नेमके बॅनरवरती काय आशय आहे? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर अखेर 3 वर्ष आणि 11 महिन्यानंतर प्रशासकीय राजवट मुंबईतली संपणार आहे। आज मुंबईमध्ये अधिकृतपणे महापौर आणि उपमहापौर पद जे आहे ते भरलं जाणार आहे। रितू तावडे महापौर पदाचा कार्यभार स्वीकारतील, तर संजय घाडी जे आहे ते उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। आणि त्या अगोदर महायुतीच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी, त्याचसोबतच संपूर्ण भाजपचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। ते संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचा परिसर जो आहे तो परिसर भगवमय झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। दुपारी 12 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक जी आहे ते निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे। औपचारिकरित्या ही घोषणाबाजी जी आहे ती घोषणा पूर्णपणे पाहायला मिळेल, परंतु संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। आणि या